समुद्राच्या मध्यभागी असा किल्ला आहे जो आजपर्यंत कोणी जिंकू शकला नाही. तर चला प्रवास सुरू करू. समुद्र शांत दिसणारा पण आतून खूप काही सांगणारा. आज हा समुद्र मला घेऊन चाललाय एका इतिहासाकडे. हा प्रवास आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा, जिथे प्रत्येक दगडावर कोरलेला आहे स्वराज्याचं स्वप्न. मालवणच्या किनाऱ्यावरून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू समुद्राच्या मध्यभागी जातोय आणि समोर दिसायला लागलाय तो आहे अभेद किल्ला. 1664 साल छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं एक स्वप्न. स्वराज्य फक्त जमिनीवर नाही तर ते समुद्रावर घ्यावं. कारण त्या काळात पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज समुद्रावर वर्चस्व गाजवत होते. महाराजांना माहीत होतं, जो समुद्र जिंकेल तोच व्यापार आणि सत्ता दोन्हीही जिंकेल. मित्रांनो, आजचा दिवस अजून खास झाला आहे कारण इथे आपल्याला भेटले आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे. इतिहास आणि कला आज एकत्र आलेत. सुधाने आमच्या सोबत पाठी सयाजी शिंदे आणि विशाल राणे मी आम्हाला चांगला सेल्फी दिला. म्हणजे बोलण्याचा उद्देश असा आहे की दुर्ग भ्रमंतीची सुरुवातच सयाजी शिंदेसारख्या महान व्यक्तीने सुरू झाली. मी महान यासाठी म्हणतो, ॲक्टर्स म्हणून नाही. गेल्या काही वर्षात पर्यावरणाबद्दल जे काम त्याने केलं ते खरंच उल्लेखनीय आहे, अप्रतिमाने उल्लेखनीय काम. म्हणून त्यांना महान म्हटलं. ॲक्टर म्हणून ते चांगले आहेतच. या गोष्टीप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली आणि खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आमचं आगमन झालं असताना अशी दोन महान व्यक्तींचं आम्हाला सान्निध्यात आम्ही आलो आहे, याचा फार आनंद आहे. त्यांच्यासोबत आम्हाला प्रवास करायला मिळालं, खूप बरं वाटलं. आणि मग सुरू झाली सिंधुदुर्ग उभारण्याची कहाणी. 5000 कामगार, हिरोजी इंदुलकर यांचं नियोजन आणि 3 वर्षाची अथक मेहनत. विशेष म्हणजे हा किल्ला बांधताना चुन्यामध्ये गुळ, उडीद डाळ आणि शिसं वापरले गेलं. जय शिवाजी, जय भवानी, महादेव. त्यामुळे आजही हा किल्ला अभेद असा उभा आहे. हा आहे मुख्य दरवाजा, पण इथे सरळ रस्ता नाही. ही आहे युद्धनीती, शत्रूला गोंधळण्यासाठी बनवलेली अशी ही रचना. इतिहास सांगतो, अनेक शत्रूंनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केला, पण कोणीही यशस्वी झाला नाही. या तटावर चालताना असं वाटतं आपण त्या काळात गेलोय. कल्पना करा, समुद्रात शत्रूची जहाजं दिसत आहेत आणि इथे उभे आहेत मराठा सैनिक. हातात तलवार, डोळ्यात जिद्द आणि मनात एकच विचार, तो म्हणजे स्वराज्य. एक प्रसंग सांगितला जातो, एकदा सिद्धीची जहाजं सिंधुदुर्गावर हल्ला करण्यासाठी आली, पण किल्ल्याची रचना अशी होती की त्यांना मुख्य दरवाजाच सापडला नाही. वरून मराठ्याने तोफांचा वर्षाव सुरू केला आणि समुद्रातच शत्रूचा पराभव झाला. हा किल्ला फक्त संरक्षण नव्हता, तो होता मराठ्यांचा आत्मविश्वास.
या बुरुजावरून नजर ठेवली जायची. प्रत्येक लाट, प्रत्येक जहाज सगळं इथून दिसायचं आणि इथे उभं राहून असं वाटतं जणू आजही एखादा मावळा पहारा देतोय. लाटांवर उभा हा अभिमान, दगडात जिवंत पराक्रम, शिवरायांच्या स्वप्नांना आजही ठेवतो तो जपून. आज आपण फक्त एक किल्ला नाही पाहिला, आपण अनुभवला एक इतिहास. सिंधुदुर्ग म्हणजे फक्त दगड नाही, तो आहे मराठ्याचा अभिमान आणि तो आहे स्वराज्याची ताकद. मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच इतिहासाच्या सफरीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे हात आणि पायाचे ठसे. हे फक्त ठसे नाहीत, हे आहेत स्वराज्याच्या स्पर्शाचे साक्षीदार.
धीराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा हा सिंधुदुर्ग किल्ल्याची सफर संपलेली आहे इथेच. आणि कसा वाटला किल्ला आम्हाला नक्की कळवा. तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत. कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. विशाल, कसा होता किल्ला? किल्ल्याबद्दल शब्दात आपण मांडू शकत नाही, कारण की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आरमार बांधला आणि हा 350 वर्ष समुद्राचा अभेद्य मारा सहन करून सुद्धा हा सिंधुदुर्ग किल्ला ताठमाने उभा आहे. हेच आमच्या छत्रपती शिवरायांचं म्हणजे एक आम्हाला हे म्हणजे म्हणतो की बळ आहे आम्हाला. एक भजनामध्ये ते कडवं आहे ना, सिंधुदुर्ग किल्ल्याचा उल्लेख आहे. 8 तालुक्यांचा जिल्हा सिंधुदुर्ग मालवण किल्ला. 8 तालुक्यांचा जिल्हा सिंधुदुर्ग मालवण किल्ला शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाला. 8 तालुक्यांचा जिल्हा सिंधुदुर्ग मालवण किल्ला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सूरजने आवाज काढला, आवाज. नाही सूरज, पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय.